योगेश कदम यांचं वक्तव्य तुम्ही त्याबाबत ट्विट केलेलं आहे त्याचं. नाही, योगेश कदम जे बोलले ते म्हणजे खरं म्हणजे आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बोललेत, आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचं वक्तव्य असल्याचं भास होतं आहे. मुळात एका गृहराज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे. आता हे म्हणजे खरं म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटनेमध्ये प्रकरणात, त्यांच्या पक्षाचा एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात. अरे आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी, की गुंडाळून ठेवली आहे कमरेला? थोडी तरी ठेवा. एखाद्या तरुणवर अत्याचार होतो, ती पीडित होते आणि तुमच्या वक्तव्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला या सगळ्या ह्याच्यामुळं मान शर्मेने घालावं लागतं, शर्मेने मान खाली घालावी लागते. म्हणून मी जे बोललो, माझं जे वक्तव्य आहे ते योगेश कदमांच्या संदर्भात जे बोलले ते पोलीस खात्यांना सपोर्ट करायसाठी बोलले असतील तर याला गृहमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची सहमती आहे का हे त्यांनी क्लिअर करावं. एक. दुसरी गोष्ट, शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायसाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला. राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का करून घेतली नाही? राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे? त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आता त्यांनी स्वाक्षरी न केल्यामुळे ते विधेयक परत आलं. त्यांनी लहान ज्युडिशरीने त्यांना सांगितलं की हे विधेयक आता आम्हाला लागू करता येणार नाही, ते विड्रॉ करावं लागेल, मागे घ्यावं लागेल. उद्याच्या कॅबिनेट पुढे येईल, ते कॅबिनेट पुढे आणून ते विधेयक मागे घेतलं जाईल. मग सरकार नव्यानं ते विधेयक आणणार आहे का? राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का सरकार त्या मागे लागून स्वाक्षरी करून घेऊ शकले नाहीत? राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत? कारण सत्ताधारी लोक त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत. हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांवर अधिक अडचण होईल आमच्या लोकांची, असं सरकारचं म्हणणं आहे का? म्हणजे हे सगळी परिस्थिती पाहताना आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच करायचा नाही राज्यामध्ये आणि महिलांवरील अत्याचार वाढत राहू द्या, ते वाढत गेले पाहिजेत. खुलेआम तरुणींची, महिलांची इब्रत लुटली तरी यांना काही देणं घेणं नाही, अशा प्रकारची या सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. म्हणून सरकारला आमचं म्हणणं आहे, हे विधेयक तुम्ही मागे घेऊ नका. काय तुम्हाला मसुदा करायचा आहे, त्यामध्ये काही दुरुस्ती करायची आहे, काही अमेंडमेंट करायची असेल ते करा आणि नव्यानं विधेयक आणा आणि याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक आणून परत राष्ट्रपतींच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवा. राज्याची इज्जत आता शिल्लक राहिली नाही. जे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी बिहार, यूपीला आम्ही या पद्धतीनं म्हणत होतो की बिहार, यूपी पुढे आहे, आता महाराष्ट्राला कुठल्या बाबतीत पुढे नेता येत माहीत नाही, पण महिलाच्या अत्याचारावर मात्र महाराष्ट्र आता पुढे जातो आहे. हे महाराष्ट्राला शोभनीय नाही, सत्ताधाऱ्यांना शोभनीय नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. वाल्मिक कराड याला कुठेतरी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे, सीसीटीव्हीची मागणी देशपांडे यांनी केलेली आहे. वाल्मिक कराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना, ते काय लपून राहिलं आहे काय? आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची? दिलीच पाहिजे त्याला. आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही. म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे. तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही. हे आरोपीला अभय देण्याचं जे काम चाललेलं आहे, आरोपींना पाठीशी घालण्याचं जे काही काम चाललं आहे, सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर आहे असा याचा अर्थ होतो. काल मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच्या आढाव्याची एक बैठक घेतली, 4 तास ती बैठक झाली. काय वाटतं 100 दिवसाच्या आढावा? नाही, 100 दिवस हे यशाचे आहेत की अपयशाचे आहेत, की कुठल्या कामाचे आहेत, की कुठल्या दृष्टीनं महाराष्ट्राला पुढे नेणार आहे, याचा कदाचित आढावा झाला असेल.
पण आम्ही अशी एक आढावा बैठक लावू आणि या महाराष्ट्रात 100 दिवसात या सरकारचं अपयश आणि विशेष करून या सरकारच्या 100 दिवसाच्या काळात झालेले अत्याचार एका पुणे शहराचे मी वाचून दाखवेल तर मला अर्धा तास लागेल. ही सगळी माहिती पुण्यातली शहरातली मागवली आहे, माझ्याकडे उपलब्ध झाली आहे. इतक्या घटना रोज घडत आहेत पुण्यात, एका पुण्यामध्ये. आता ती एवढी मोठी लंबी यादी आहे. तर मला वाटतं की आढावा बैठक होत असताना पहिली सुरुवात महिलावरील अत्याचारापासून किती वाढलेत, किती कमी झालेत याचा आढावा घेतला तर बरं होईल. त्यातून महाराष्ट्राच्या एकूण आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना एक दिलासा दिल्यासारखं होईल. पण नाशिकचं पालकमंत्रीपद कुंभमेळ्यामुळे भाजपकडेच असणार, गिरीश महाजन होणार अशी माहिती आहे. तर रायगडचा अजूनही तिढा सुटलेला नाही. आता काय करायचं ते करू देत. जनता हा सगळा तमाशा बघते आहे, हा तमाशाच आहे. म्हणजे आणि तोही काही तमाशा म्हणजे हा याला आमच्याकडचा वराडी भाषेतला खडा तमाशा आहे. काय चाललं आहे म्हणजे जिथे लोट आहे तिथे आम्ही आणि त्याच्यासाठी स्पर्धा. कुंभमेळ्यामध्ये किती जणाला नावून निघायचं आहे ते आता या स्पर्धेतून दिसतं आहे. म्हणजे त्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये पुण्य नाही मिळवायचं आहे तर पुण्याच्या पलीकडं पैसा मिळवायचा, पुण्याच्या माध्यमातून पैसा मिळवायचा आणि पाप करायचं धोरण जर असेल तर ते भांडत राहणार. राहिला रायगडचा विषय, तिथे फार मोठा कारण 3 आमदार शिंदे सेनेचे आहेत आणि एकच आमदार त्या राष्ट्रवादींचा आहे. त्यामुळे तिथे तिला सोडवावा आणि लोकांना पालकमंत्री त्वरित देऊन त्या जिल्ह्यातील विकासाला, उद्या DPDC आहे त्यातली कामं खोळंबली आहेत. पालकमंत्री नसेल तर रेग्युलर अनेक विषयांच्या बैठका असतात, ते सगळं थांबलं जातं, प्रशासन ठप्प पडतं. म्हणजे तुम्ही राज्याला पुढे नेताय की राज्याला मागे आणताय अशी परिस्थिती येता कामा नये. म्हणून लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या आणि देऊन टाका असं मला वाटतं. नाही हे काय हे याला टीका कुंभमेळा काय भाजपचा आहे का त्यांनी असं म्हणायला? ज्याची आस्था आहे तो जातो, ज्याला प्रेम आहे जातो. काही जाण्याला काही अडचणी असतात. आता मी गेलो होतो कुंभमेळ्यात, मला वेळ मिळाला गेलो. आता काय जाऊन येणं म्हणजे हिंदू, नाही गेला तर हिंदू नाही. अरे वा रे वा. आणि तिथे गेलेलं पाप. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये याला केवळ राजकीय दृष्टीनं बघता कामा नये तर त्या आस्था आणि भावनेच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे त्या कुंभमेळ्याकडे. कोणाला जायचं असेल ते गेलेत, नाही गेलेत. काल आता उद्धवजी ठाकरे गेले नाहीत म्हणून टीका. कमाल आहे. आणि राहुलजी गेले नाहीत म्हणून टीका. तुम्हाला तिकडे मी जाऊन आलो, नदीच्या काठावर जे पाणी आहे, ठीक आहे, आम्ही ते संगमावर आंघोळ केली, आम्ही स्नान केलं म्हणून चांगलं थोडं तरी पाणी होतं. पण काठावरचं पाणी ज्या सगळे लाखोच्या लोकांनी तिथे स्नान करत होते तिथे उभं राहू शकत नाही. मग ही ते कोणाची जबाबदारी आहे? राज्य सरकारची नाही, योगी सरकारची नाही ती जबाबदारी. तिकडे स्वच्छता ठेवणं, तिथे बंदोबस्त ठेवणं, व्यवस्था करणं. नाही केवळ काय नाही इतके कोटी गेलेत, तितके कोटी गेलेत, काय अर्धी आबादी गेली का हिंदुस्थानची? काहीतरी दाखवून, खोटं प्रसारित करून, खोटं इव्हेंट करून हे सगळं दिशाभूल करण्याचं काम आहे. जिथे हे काही आता भाजप सत्तेत आल्यापासून तो शाही होतं काय, नेहरूंजीच्या काळात झालं. अनेक कुंभमेळे स्वतः नेहरूजी गेले होते. हे शाही स्नान किंवा कुंभमेळे होतात हे काय भाजप सत्तेत आल्यापासून सुरू झाले आणि गेले नाही. त्यामुळे हिंदूचा विषय आला किंवा हिंदू धर्मांचा अपमान झाला. याच्यापूर्वी तर हे दिसत पण नव्हते भाजपवाले, त्यावेळेस काँग्रेसवालेच जात होते. त्यामुळे याच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही असं मला वाटतं. 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वेळेस महायुती सरकारने 8.5 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. तेवढी निधीची तरतूद केली होती. मात्र आतापर्यंत केवळ 40%च निधी यावर्षी खर्चित झालेला आहे. गेल्या 5 वर्षांचा निश्चांकी आहे. नाही खरं तर पैसे गेले कुठे? कर्ज वाढत आहे, खर्च होत नाही, बजेटमध्ये दाखवलं जात आहे. संविधानिक अधिकार असताना शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टच्या लोकांना 100% निधी खर्च होणे अपेक्षित असताना
तिथे तर 25% आणि 26% निधी खर्च झालेला आहे. म्हणजे हे पैसे गेले कुठे, का खर्च केले गेले नाहीत? मग विकास म्हणतो आपण, तर मग निधी उपलब्ध आहे, बजेट आहे तुमचा, तर मग बजेटमध्ये तुमच्याकडे बजेटप्रमाणे महसूल गोळा झाला नाही का, त्यामध्ये कुठे गडबड झाली का, हे सगळे विषय आता आम्ही मांडू अधिवेशनात. पण एक आहे की राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. मग पैसा नाही, खर्च 40% झाला आहे. तुमचा बजेट जर तुम्ही ठरवलात की पुढच्या वर्षी आम्हाला किती अपेक्षित आहे, रेव्हेन्यू महसूल किती अपेक्षित आहे आणि कुठून कुठून रुपया येणार आणि कुठे रुपया खर्च होणार, याचा ताळमेळ करून बजेट दिला जातो. मग ह्यामध्ये कुठं चुकलं, कोणाचं चुकलं, कुठे पैसे वळवले गेलेत, हे सगळं मागू आम्ही आणि त्याच्यावर बोलू. वाळू धोरण जाहीर होणार होतं. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री म्हणाले होते की 23-24 तारखेपर्यंत वाळू धोरण जाहीर होईल. एकीकडे वाळूचे घाट सगळे बंद आहे, वाळूची विदर्भामध्ये कोकणामध्ये विविध पद्धती आहेत, ठिकठिकाणी आपण आरोप प्रत्यारोप तुम्ही केले, त्याही सरकारमध्ये तुमच्या सरकारमध्ये तुमच्यावर आरोप झाले. त्यामुळे वाळू धोरण जे आहे ते पुढे अडलंय. घरं कसे तयार होणार, समृद्धी एक्सटेन्शन आणि शक्तीपीठ नवीन, त्यासाठी वाळू लागणार आहे. नाही, महसूल मंत्र्यांशी भेट घेऊन आम्ही या विषयावर चर्चा करायचं ठरवलं आहे. खरं तर फार गंभीर विषय आहे. घरकुलांची कामं थांबली, शासकीय कामं थांबलीत, विकासाची कामं थांबलीत, रस्त्याची कामं थांबलीत, सगळेच फार लोकांना त्रास आहे या संदर्भात. आणि त्यामुळं लोक अक्षरशः वाळूमुळं हैराण झालेत. चोरीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. झिरो रॉयल्टीच्या नावाखाली वाळू दिली जाते, ती वाळू दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आपला चोरून टाकली जात आहे किंवा विकली जात आहे मार्केटमध्ये. एकदा काय ते स्वयंस्पष्ट धोरणांना महसूल मंत्री एक येतात, ते धोरण दुसरं सांगतात, दुसरे महसूल मंत्री येतात, ते नवीन धोरण सांगतात. अरे एकदा राज्यासाठी पुढच्या 10 वर्षासाठी वाळू धोरण हे असणार, ते एकदा फायनल केलं पाहिजेत. आणि काही करा, नाही तर सोडून द्या तुम्ही धोरण बिरण आणायचं, लोकांना वाटेल ते घेऊन जाऊ द्या. नदी काय कोरड्या थोडीच पडणार आहे, चोरी थोडी थांबणार आहे. काम होत आहे तर घेऊन जाऊ द्या, खुले सोड ओपन करून टाका सगळं. आणि वाळूसाठी मला वाटतं की महसूल मंत्र्यांना आमचं सांगणं असणार आहे की किमान या प्रत्येक याच्यासाठी एक वेगळा सब डिव्हिजनच उघडलं पाहिजे, त्याला वेगळा एक पोलीस ताफा दिला पाहिजे. एक 100-150 लोकांचं युनिट करा आणि बघा महसूल कसा येतो ते तिजोरी. हे सगळी अर्थसंकल्पीय तूटबीट सगळी भरून निघेल. एवढा मोठी रेतीचा काळा बाजार राज्यामध्ये होत आहे आणि सुरू आहे सर्रास. आमच्यावरही आरोप झाले, त्यापूर्वी बावनकुळेवरही आरोप झाले, ते सत्तेत होते त्यावेळेस. हे आरोप होत असणार. आम्ही काही घाट घेतो किंवा आम्ही धंदे करतो अशातला भाग नाही. पण त्या ज्या मतदारसंघामध्ये हे धंदे चालतात त्या लोकप्रतिनिधींना जबाबदार धरलं जातं. ते कोणाचाही लोकप्रतिनिधी असो, कुठल्याही पक्षाचा. तर हे आरोप होण्यापेक्षा यावर एक स्वयंस्पष्ट धोरण ठेवा आणि लवकरात लवकर अंमलबजावणी करा. लोकांचा खोळंबा होऊ देऊ नका, चोरी थांबवा, अशी आमची त्यांना विनंती आहे. शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत कोरटकर अजून 4था दिवस झाला फरार आहे. कोण कोरटकर? आता काय त्या मला नितेश राणे काही बोलतील कोरटकरावर असं वाटत होतं, पण त्यांचं वक्तव्य मी पाहिलं नाही, सोलापूरकरावर दिसलं नाही. त्याचं नितेश राणेचा तो बोलेल असं वाटत होतं मला. ह्याच्यावर मी कुठलाही अपशब्द वापरला नाही. त्या नरेंद्र महाराजावर कुठला दिव्य स्वप्न पडला की साधू संतांच्या भरोशावर महाराष्ट्रात सत्ता आली, मतदारांचा अवमान, एवढंच बोललो मी. एकही शब्द मी वाईट बोललो नाही. दाखवावा पुरावा, तो मलाच ज्ञान पाजळत होता नितेश राणे. आता हे 3 जणांनी, त्या छिन्नमनी, सोलापूरकरनी, कोणाकोणाचे नावं घ्यावीत. या कोरटकरांनी धमक्या देऊन महाराजांचा अपमान केला आणि महाराजांचा अपमान करणाऱ्यांना हे काय बोलणार आहेत की नाही? सरकार काय, आता सरकारची भूमिका काय? एक जण कुठला आंदोलन करताना मला भाजपचा माणूस दिसला नाही. मात्र आमच्या विरोधात जे बोललोच नाही तर आमच्या फोटोला चपला मारताना जोळे हाणताना दिसले. अरे किमान 2-4 तरी या, तुमच्यामध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्या कोरटकराच्या, याला छिन्नमच्या, सोलापूरकरच्या यांच्या चेहऱ्याला मारा, नाही तर सरकारला जोडे खायची पाळी येईल. हे दिसत नाही? आंधळे आहेत काय सगळे? एवढा मोठा अपमान महाराजांचा होत असताना. म्हणून कोरटकर कोण तर मला माहिती आहे. कोरटकरांचं काय, आता कोरटकर कोणाच्या भरोशावर आणि कसा मोठा झाला त्याचं एक पुस्तक आम्हाला लिहावं लागेल कोरटकरावर, आणि मोठं पुस्तक निघेल.
ते 200 पानाच्या कमी निघणार नाही. त्यांनी काय काय करून कुठून काय केलं आहे. अशा माणसाला तर फिरता येऊ नये नाही. गागल घालून वाढवून असा फिरतो तो मस्तीत. सत्तेची मस्ती असल्यासारखं दिसते ना त्याच्या चेहऱ्यावर त्या कोरटकराच्या. हे काय मी सत्तेची मस्ती आहे असं दाखवतो तो. अरे IPS IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये त्याला विचारून जर राज्यात होत असतील तर कोरटकर महान माणूस आहे. त्यामुळे त्या कोरटकरावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. कारवाई करायची नाही, अटक करायची नाही. झाली, गुन्हा दाखल झाला, उद्या त्या अधिकाऱ्याची बदली झाली तर तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. ही परिस्थिती राज्यात आहे. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.